तर आमचे प्रतिनिधी हेमंत बेर्जे हे आपल्याबरोबर बातचीत करण्यासाठी जोडले गेलेले आहेत। हेमंत, काय सांगाल, सध्या काय वातावरण आहे? आपण बाळासाहेबांच्या जो ठाकरेंचं जे राष्ट्रीय स्मारक आहे त्या बंगल्याच्या बाहेर आहोत, जिथे महापौरांचा मुंबईच्या महापौरांचा बंगला होता। 74 महापौरांचं इथे वास्तव्य होतं, हा इतिहास होता। आणि इथेच बाळासाहेबांनी आणि शिवसेनेनी मोठ्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत। इथेच युतीच्या चर्चा झालेल्या आहेत आणि त्याच जागेमध्ये बाळासाहेब ठाकरेंचं राष्ट्रीय स्मारक व्हावं अशा पद्धतीची शिवसेनेची मागणी होती। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मागणी होती। सगळ्या राजकीय पक्षांनी त्या पद्धतीचा अनुकूलता दाखवली, पण कुठेतरी हा बंगला हेरिटेज वास्तूमध्ये होता आणि त्यामुळे कुठेतरी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता। आणि त्या सगळ्या गोष्टी म्हणजे पर्यावरण विभागाच्या परवानग्या असू दे किंवा हेरिटेजच्या परवानग्या असू दे, या सगळ्या परवानग्या राज्य सरकारने दिलेल्या आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या ज्या परवानग्या आहेत त्या सगळ्या मिळालेल्या आहेत। आणि हा 4.5 एकरचा जो भूखंड होता त्या भूखंडाचा कुठेतरी बाळासाहेबांचं तिथे आता राष्ट्रीय स्मारक होत आहे आणि त्यामुळे शिवसैनिक कुठेतरी सुखावलेला आहे। कारण बाळासाहेब ठाकरेंनी याच बाजूच्या शिवाजी पार्कात मोठ्या सभा गाजवलेल्या आहेत, एका इतिहास रचलेला आहे आणि तिथेच बाळासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं अशा पद्धतीची शिवसेनेची आणि इतर राजकीय पक्षांचीही मागणी होती। आणि त्या पद्धतीने या राज्य सरकारने त्या पद्धतीचं वचन पूर्ण केलेलं दिसतंय। कारण MMRDA कडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कालच कॅबिनेटमध्ये जो निर्णय घेतला, 100 कोटीचा या ट्रस्टला आता अनुदान मिळणार आहे। त्यामुळे ज्या घडामोडी आहेत त्या आता लवकरच सुरू होतील। राष्ट्रीय स्मारकाच्या जी आता जी वास्तू आहे त्याचं निर्माण करण्यासाठी इथे संपूर्णपणे त्या पद्धतीचं कार्याला वेग होईल। आणि हाच जो हेरिटेज बंगला आहे, जो पूर्वीचा महापौर बंगला आहे, तिथे बाळासाहेबांच्या ज्या काही चित्रफिती असतील, जी भाषणं आहेत त्या बोलल्या जातील, त्या इतिहासातना सांगितल्या जातील आणि तेच कुठेतरी ओळख पुन्हा एकदा बाळासाहेबांची या राष्ट्रीय स्मारकातना मिळणार आहे। आणि याच दृष्टिकोनातना शिवसेना असू दे किंवा आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे संपूर्ण शिवसेनेचे नेते इथे आता थोड्याच वेळात इथे गणेश पूजनासाठी येणार आहेत आणि उद्धव ठाकरे पूर्ण कुटुंबियासकट इथे गणेश पूजनाला येणार आहेत। मुंबईच्या महापौर जे विश्वनाथ माडेश्वर आहेत आणि माजी महापौर यांच्या मार्फतच इथे गणेश पूजन होणार आहे। आणि जो भूमिपूजनाचा जो नेमका जो वाद होता की भूमिपूजन कधी आहे, भूमिपूजनाचा जो संपूर्ण गोष्टी आहेत ते थोड्याच दिवसात होतील। कारण ज्या अनुकूलता ज्या इथलं डिझाईन आहे ते डिझाईन अंतिम टप्प्यात आहे, जी कार्यकुशलता आहे ती अंतिम टप्प्यात आहे असं सांगितलं जात आहे। आणि एकदा टेंडर प्रोसेस झाली की भूमिपूजन होईल अशा पद्धतीचं बोललं जात आहे। त्यामुळे बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाचा जो बोर्ड आहे तो आता लागलेला आहे आणि शिवसैनिक असून दे किंवा शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरेंचे जे काही जे चाहते आहेत त्यांना आता कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीचा आनंद दिसतोय आणि तो आनंद आज शिवसेना असून दे किंवा भाजप सरकार असून दे त्यांनी पूर्ण केलेला दिसतोय। नक्कीच, खरं तर सर्व शिवसैनिकांचा आनंद जो आहे तो द्विगुणित झालेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।